ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गायसेसनकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वतः त्या गर्भवती महिला होत्या, सुशांत भिसे होते, त्यांची बहीण होती, त्यांचे पती होते आणि त्या चौघांसमोर त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पैसे भरावेच लागतील. हे चौघंही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आणि आज त्या ठिकाणी 20 लाख रुपये त्यांना मागितले गेले. सुशांतनी सांगितलं की मी जमीन विकतो पण तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही हे करून घ्या. त्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत ते सगळे. आणि मग खाली गेल्यानंतर त्याचा मला फोन आला की एवढे पैसे मागतात. म्हटलं अरे आपण काळजी न करू, आपण अरेंज करू. आत्ता माझ्याकडे 3 लाख रुपये आहे. म्हटलं ते भरून घेऊ. म्हणून मी रामेश्वरीजींना फोन केला की तुम्ही इमिजिएट फोन करा आणि सांगा जेवढे आहेत तेवढे पैसे भरून घ्या. पण तिचं ट्रीटमेंट चालू केलं. त्यानंतर रामेश्वरजींनी फोन केला, संबंधित डॉक्टरांशी ते बोलले पण कारवाई झाली नाही. मग त्यांनी वाट बघून तिथनं हे रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं ते बोलत आहेत म्हणून त्यांनी तिथनं ससूनला हॉस्पिटलला फोन करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने तिथेही कॉट नव्हती आयत्या वेळेस गेल्यामुळं. आणि मग तिथनं आम्ही गॅलेक्सीला माझ्यालाच त्यांनी विचारलं. मग गॅलेक्सीला फोन करून सूर्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्याला तिकडे ॲडमिट करण्यात आलं. पण सूर्या हॉस्पिटल हे फक्त बेबींचं हॉस्पिटल असल्यामुळं जो कार्डियक सपोर्ट जो इमिजिएट हवा होता, जो दीनानाथला मिळाला असता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. कार्डियक अरेस्ट त्या प्रेग्नन्सी दरम्यान आल्यानंतर तिथनं त्यांना मणिपालला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. पण त्या दरम्यान कार्डियक अरेस्ट आणि ब्रेन डेड झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला.